नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. RRC इंस्टाग्राम पेजने घेतली मोठी झेप. 1 लाख फॉलोअर्सची विक्रमी नोंद. महिन्याला 5 कोटी व्ह्यूज. संचालक पंकज देशमुख यांनी दिले नवे टार्गेट. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी विजय अग्रवाल प्रबळ दावेदार. लवकरच होईल स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक. दुसऱ्या दिवशी नरनाळा महोत्सवात कलावंत आणि रसिकांचे जुळले सूर. आज नरनाळा महोत्सवाचा होणार रंगारंग समारोप. वाशिम जिल्ह्यातील त्या गावाचे नाव आहे सर्वात छोटे. छोट्या गावातील बड्या कारनाम्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ. मूर्तिजापूरच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना फुटले पाय. एक गाडीचे चाके झाली गायब, तर दुसरीकडे बुलेटचा खासगी वापर. आता सविस्तर बातम्या. RRC न्यूजचे इंस्टाग्राम पेजला 1 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहे. इतकेच नाही तर दर महिन्याला 3 कोटींपेक्षा अधिक दर्शक RRC न्यूजचे इंस्टाग्राम पेज पाहत असून ही मोठी झेप पश्चिम विदर्भात RRC न्यूजने घेतली आहे. दर महिन्याला 5 कोटींपेक्षा अधिक दर्शकांनी चॅनल पाहावे अशी अपेक्षा कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी केक कटिंग करताना प्रोग्राममध्ये व्यक्त केली. पश्चिम विदर्भात अग्रेसर असलेल्या RRC न्यूजचे यूट्यूबचे सबस्क्रायबर्स 2.5 लाखांपर्यंत पोहोचतील. 2,46,000 दर्शकांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. यूट्यूब आणि फेसबुक कोट्यावधी दर्शक दर महिन्याला RRC न्यूजचे पेज आणि चॅनलच्या बातम्या पाहत आहेत. दर महिन्याला 3 कोटीपेक्षा अधिक दर्शकांची संख्या आता इंस्टाग्राम पेजला मिळत आहे. RRCच्या इंस्टाग्राम पेजचे 1 लाखपेक्षा अधिकचे फॉलोअर्स झाले आहे. यानिमित्त मेन व्हिडिओ एडिटर मनीष देशमुख, दीपक यादव यांचा छोटेखानी सत्कार RRCच्या ऑफिसमध्ये केला गेला. मेन व्हिडिओ एडिटर मनीष देशमुख यांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आले. यावेळी RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख, चिन्मय देशमुख, मुख्य व्यवस्थापक प्रसाद पिसोडकर, RRC न्यूजचे युनिट हेड राजेश निखाडे यांच्यासह इतरांनी टीमचे अभिनंदन केले. यावेळी RRC नेटवर्कच्या यशाबद्दल सर्व टीमचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी अभिनंदन केले व नवे टार्गेट सेट केले. $100K आपण झालेलो आहे ना, आणि खूप मोठा एक आपल्यासाठी हा माइलस्टोन आहे. आणि याच्यावरती पण आपण कंटिन्यू भरारी घेत जाऊ. आपण आधी पहिले 30 मिलियन व्ह्युअर्सचा विचार करत होतो, जे की आता आपण ऑलरेडी 37 मिलियन. म्हणजे अशाने काय होते की माझे टार्गेट्स हाय सेट होऊन राहिले, वाढत चाललेला आहे. आपल्याला किमान 50 म्हणजे 50 मिलियन म्हणजे 5 कोटी. म्हणजे आता मी 100 मिलियन म्हणणार की आपल्याला 100 मिलियन पर्यंत जायचं आहे ना. आणि याच्यात सगळ्यात तुमच्या लोकांचं अभिनंदन. आणि खूप चांगल्या प्रकारे आपण कॉन्टेंट टाकतोय आणि आपण पहिलेपेक्षा खूप जास्ती अपग्रेड होतोय. आणि सगळ्या अँकर्स पण, सगळी एडिटर टीम, सगळी सेल्स टीम, सगळी म्हणजे आपल्या ऑफिसचीच पूर्ण टीम, व्हिडिओ एडिटिंग टीम, सगळ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांना एक बिग कॉंग्रॅच्युलेट करतो है ना. चला घ्या केक कटिंग करा. अकोला महानगरपालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 16 सदस्यीय स्थायी समितीची घोषणा सोमवारी करण्यात आली. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांचे नाव आघाडीवर असून हे प्रमुख दावेदार आहे. त्यांचा अनुभव आणि राजकीय समीकरण जुळविण्यात त्यांनी केलेले प्रयत्न पाहता तेच या पदासाठी प्रमुख दावेदार ठरतील. सोमवारी महापालिकेच्या आमसभेत गटनेत्यांनी दिलेल्या नावांचे वाचन करण्यात आले. महापालिकेतील 80 नगरसेवकांपैकी 16 सदस्यांची स्थायी समितीत नियुक्ती करण्यात आली.
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधींचा समावेश असून संख्याबळानुसार विविध आघाड्या आणि पक्षांना स्थान देण्यात आले आहे. अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना पक्षीय संख्याबळ नसल्याने संधी मिळाली नाही आणि ते स्थायी समितीत जाणार नसल्याचे चित्र आहे. सत्ताधारी शहर सुधार आघाडीकडून सर्वाधिक 9 नगरसेवकांची वर्णी लागली आहे. स्थायी समिती सभापती पदावर भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल हेच शहर सुधार आघाडीचे प्रमुख दावेदार आहे. स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नियुक्ती पूर्ण झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष सभापती पदाच्या निवडीकडे लागले आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आणि विकास कामांच्या निविदांवर या समितीचे नियंत्रण असल्याने सभापती पदासाठी शहर सुधार आघाडीतील नेत्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नरनाळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी शिवशंभू गर्जना कार्यक्रमाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास गाजवला. वीररसपूर्ण गाणी आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांमध्येही उत्साह जोश संचारला. उपस्थितांनीही दोन्ही हात उंचावून उभे राहून कलावंतांच्या सुरात सूर मिळवून स्वतः नाचून गाऊन जोरदार दाद दिली. तसेच सलमान अली लाईव्ह कन्सर्टला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या सत्रात निसर्गाधारित पर्यटन उपक्रम, मॅरेथॉन, एक धाव संवर्धनासाठी चित्रकला स्पर्धा, पाक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी अभिजित व अमू जाधव यांचा शिवशंभू गर्जना, त्यानंतर आयडॉल विनर सलमान अली यांचा लाईव्ह कन्सर्ट हा कार्यक्रम झाला. आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, अपर आयुक्त सूरज वाघमारे, उपसंरक्षण राहुल सिंग टोलिया, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण, कलावंतांचा गौरव झाला. अभिजित जाधव यांनी शिवशंभू गर्जना कार्यक्रमात एकापेक्षा एक सुंदर गाणी करून रसिकांना जिंकून घेतले. कार्यक्रमाला रसिकांची मोठी गर्दी होती. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, मराठमोळी परंपरा, येथील लोकगीते यांची गुंफण असलेला हा कार्यक्रम मोठी दाद मिळवणारा ठरला. प्रत्येक गाण्यावर हजारो उपस्थित रसिक गायकांच्या सुरात सूर मिळवून तालावर नाचत गात होते. अभिजितच्या भारदस्त आवाजाने आणि रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने आसमंत निनादला. इंडियन आयडॉल विनर सलमान अली लाईव्ह कन्सर्ट एकाहून एक सरस अशा सुमधुर गाण्यांची बरसात केली. अजय अतुल यांचे देवा श्री गणेशा हे गाणे गाऊन सलमानने कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. त्यानंतर मेरे रश्के कमर, तेरी दिवानी बरोबरच चित्रपटांचा संगीतमय प्रवास विशद करणारी जुनी व 90च्या दशकातील अनेक सुंदर गाणी सादर केली. यावेळी रसिकांमध्ये जाऊन सलमान अलीने गाण्यांमध्ये सर्वांना सहभागी करून घेतले. रसिकांनीही नाचून गाऊन त्याला साथ दिली. सुमधुर सुरावटीने आसमंत निनादून गेले होते. या संगीतमय वातावरणाने तरुणांबरोबरच ज्येष्ठांनीही ठेका धरायला भाग पाडले. या सुरेल बरसातीत सर्व उपस्थित न्हाऊन निघाले. वाशिमच्या टोजुमडा फाटा येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भरारी पथकाच्या अचानक तपासणीत 581 विद्यार्थी कॉपी करताना आढळले. या प्रकरणी संबंधित दोषी कर्मचारी विरुद्ध निलंबनाची तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. कॉपीमुक्त अभियानाला वेशीवर टांगणारा हा प्रकार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता उघड झाला. भरारी पथकाने मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्राची पाहणी केली. या केंद्रावर 584 विद्यार्थ्यांची नोंद असून परीक्षेला 581 विद्यार्थी उपस्थित होते. यामधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची नमुना तपासणी केली असता बहुसंख्य विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः समान असल्याचे आढळले. काही उत्तरपत्रिकांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांवर पेन, पेन्सिलने खुणा केल्याचेही आढळले. त्यामुळे भरारी पथकाचा अहवाल, उत्तरपत्रिकांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज, अपुऱ्या भौतिक सुविधा आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडे आढळलेले मोबाईल यावरून मैनागिरी महाराज महाविद्यालयात 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता असून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन व गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी ही कारवाई असून यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. काल वाशिम जिल्ह्यातील मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जुमरा टो या परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री संजय ससाणे यांनी भेट दिली. तर त्या भेटीच्या वेळेला त्या ठिकाणी 581 विद्यार्थी जे आहेत
तर या 581 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता आणि CCTVचं जे काही फुटेज आहे हे त्या ठिकाणी त्यांनी तपासलं आणि फुटेजवरून या 581 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सामूहिक कॉपी केली असं सरांनी आम्हाला अहवाल या ठिकाणी दिलेला आहे. त्या आधारे त्या ठिकाणचे जे काही 26 शिक्षक आहे या 26 शिक्षकावर निलंबनाचा प्रस्ताव आम्ही संस्थेला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या 26 शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याबाबतची कार्यवाही गट शिक्षणाधिकारी वाशिम यांच्यामार्फत आमची चालू आहे. विद्यार्थ्याच्या कार्यवाहीबाबतचं विद्यार्थ्याचे जे काही अहवाल आहे उत्तरपत्रिका आहे हे बोर्डाकडे आम्ही पाठवलेले आहेत आणि याबाबतचे सुनावणी बोर्डामार्फत घेतली जाईल त्या विद्यार्थ्यांची आणि याबाबतचा सविस्तर जो काही निर्णय आहे ते बोर्डाचे अध्यक्ष त्या ठिकाणी घेतील. भौतिक सुविधेच्या त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला आता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडनंच RTचं प्रमाणपत्र आलेलं आहे सर, कारण भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. हा त्यांचाच अहवाल आमच्याकडे उपलब्ध आहे म्हणजे आधीचा. काल त्यांनी ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेला त्यांनी त्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना आढळून आल्या नाही, पण आधीचा अहवाल आमच्याकडे त्यांचाही आहे RTचा अहवाल तसा. अकोला शहरातील विविध भागांमधील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे घाण, प्लास्टिक, कचरा व सांडपाणी साचून राहिले आहे. घंटागाड्या चालकांचा संप असल्याने स्वच्छता व्यवस्था कोलमडली. 30 गाड्यांच्या भरवशावर शहर स्वच्छता सुरू आहे. नाल्यातील कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा अडथळीत होत असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढत आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने नाल्याची साफसफाई करावी तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोला शहरातील विविध भागांमधील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे घाण, प्लास्टिक, कचरा व सांडपाणी साचून राहिले आहे. आयुष मंत्रालयाचे मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी नरेंद्र मोदींच्या प्रेरणेतून सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथी राष्ट्रीय संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेत योग गुरु मनोहर इंगडे यांचे अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाचे मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी नरेंद्र मोदीच्या प्रेरणेतून सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथी राष्ट्रीय संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेत योग गुरु मनोहर इंगडे यांचे अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 2004 पासून निशुल्क योग वर्ग घेणारे समाजातील बहुचर्चित योग गुरु मनोहर इंगडे यांचे अशासकीय सदस्यपदी नियुक्ती 3 वर्षाकरिता केली आहे. शिवतेज प्रतिष्ठान अकोला तर्फे अनेक सामाजिक कार्य करीत योगाचे धडे त्यांनी पोलीस ट्रेनिंग सेंटरवर तसेच कारागृहातील बंदीवानांवर सुद्धा घेऊन आपल्या योग कार्याची छाप टाकली आहे. त्यांचे योग वर्गात जिल्ह्यातील व बाहेरील जिल्ह्यातील अनेक गरजू लोकांनी निशुल्क योग शिबिराचा फायदा करून व्याधींवर मात केली आहे. जिल्ह्यांमध्ये नेहरू पार्कमध्ये ध्यानाचा जाहीर वर्ग सुद्धा ते घेत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने 2010 मध्ये गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सत्कार केला आहे. त्यांच्या या अथक कार्यामुळे योगामध्ये व नॅचरोपॅथीमध्ये अजून समाजाला फायदा होऊ शकतो. याकरता माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे तसेच खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, रामप्रकाश मिश्रा यांचे प्रयत्नामुळे मनोहर इंगडे यांची नियुक्ती झाली आहे. सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे. जवाहर नगरातील शिरसाट मार्केटमधील अनधिकृत बांधकाम मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने काढले. सोमवारी JCPद्वारे बांधकाम तोडण्यात आले. अतिक्रमण विरोधी पथक पुन्हा सक्रिय झालेले दिसते. अकोला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने तसेच मनपा उपायुक्त विजय पारतवार आणि पूर्व झोन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनात 16 फेब्रुवारी रोजी जवाहर नगर येथील शिरसाट मार्केटमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन अधिकारी चंद्रशेखर इंगडे, प्रवीण मिश्रा, कनिष्ठ अभियंता अक्षय बोर्डे, राहुल राऊत तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. शहरातील इतरही अनधिकृत इमारतींवर कारवाई करावी अशी मागणी आता समोर आली आहे. आजच्या गतिमान युगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे. महागडी औषधे घेऊनही अनेक रुग्णांना आराम मिळत नाही. स्नायू, सांधे, गुडघे, कंबरदुखी इत्यादी त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तात्काळ आराम मिळवून देण्यासाठी शहरातील कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
नॅचरोपॅथी, ॲक्युथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीनंतर कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये फक्त 15 ते 20 मिनिटात वेदनेतून आराम मिळतो, असा दावा आग्रा येथील सुप्रसिद्ध BEMS नॅचरोपॅथी व कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञ डॉक्टर तरुण यादव आणि थेरपिस्ट डॉक्टर उदेन खान यांनी केला आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्याच्या हाडामध्ये गॅपमध्ये होणारी वेदना, हातापायांना मुंग्या येणे, पायात पेटके येणे, मायग्रेनचा त्रास, छातीत दुखणे, पायाची जळजळ, अंगदुखी, मणक्याच्या हाडात गॅप, हात उचलताना येणे, हातामध्ये पेटके किंवा शरीरावर कुठेही वेदना होत असल्यास या सर्व जुन्या दुखण्यापासून मुक्ती मिळते. डॉक्टर तरुण यादव यांच्या मदतीने येथे 1 ते 10 वर्षापर्यंतच्या जुन्या वेदनेपासून केवळ 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे आराम मिळू शकतो. बाहेरगावहून येथे उपचार घेऊन निरोगी झालेल्या काही रुग्णांचे अनुभव पाहूया. क्या प्रॉब्लम था सर आपको? पैर का बहुत प्रॉब्लम था, कित- चमक आती थी। कितने साल से प्रॉब्लम था आपको? 6 साल से प्रॉब्लम। आप डॉक्टर वगैरह बताए? हाँ बताया ना, डॉक्टरों ने क्या बोले आपको? डॉक्टर ने बहुत खर्चा बताया, ऑपरेशन बोले डायरेक्ट। जैसा कि आपने न्यूज़ देख के कमाल वेदना मुक्ति केंद्र में आए हाँ हाँ कल्याण में, जैसे कि आगरा के डॉक्टर साहब डॉक्टर तरुण यादव सर के हाथों से आपने थेरेपी लिए। हाँ आपका जो दर्द था 6 साल का, जो ऑपरेशन करो बोला था डॉक्टर ने, हाँ। तो आपको लगता है अभी कोई दर्द बचा आपके बॉडी में? नहीं बिल्कुल नहीं। कितने मिनट में आपका प्रॉब्लम क्लियर हुआ सर? बहुत 1 महीने में तो क्लियर ही हुआ था 50%। जी। अभी 75% पूरा हुआ है। तो आपके जैसे सोशल मीडिया पे जो न्यूज़ देखने वाले लोग हैं, हाँ हाँ। तो वैसे लोगों के लिए आप क्या मैसेज देना चाहिए? वो आना ज़रूरी है, जिनको भी इतना तकलीफ है ना पैर का कमर का, वो इधर आना ज़रूरी है और थेरेपी लेना ज़रूरी है। थेरेपी बहुत अच्छा देते, दवा भी देते अच्छा से, रिजल्ट भी अच्छा है उनका। और डॉक्टर साहब के बारे में क्या बोलना चाहोगे? डॉक्टर तो बहुत अच्छे हैं। नाम आपका? पुष्पलता, मैडम कहाँ से आए थे आप? आदिलाबाद, आदिलाबाद से नांदेड़ में आए थे। नांदेड़। मैडम क्या प्रॉब्लम था आपको? कमर का, हाँ घुटनों का। जी। हाँ, कितने साल से प्रॉब्लम था? 10 साल। 10 साल से परेशान थे आप? हॉस्पिटल वगैरह बताए? बहुत बताए, कम नहीं हुआ? कम नहीं। जैसा कि अपना कमाल वेदना मुक्ति केंद्र में आए आप, हाँ। जिसमें आपको तरुण यादव सर जो आगरा से आए हुए हैं, उन्होंने आपको एक 15 से 20 मिनट थेरेपी दिया, हाँ। जिसके अंदर आपको कैसा लगा अभी? बहुत अच्छा लगा। आपको आपके अंदर जो 10 साल का दर्द था अभी कुछ बचा? सब गायब हो गया। पूरा अच्छा हो गया? हाँ। तो आपके जैसे जो पेशेंट हैं, न्यूज़ देखने वाले हैं, तो ये लोगों को आप क्या मैसेज देंगे? ये लोग आना चाहिए या नहीं आना चाहिए? आना चाहिए, आना चाहिए। आना चाहिए। और डॉक्टर साहब के- डॉक्टर साहब से पास आना चाहिए, एक तरफी कर लेना चाहिए। और आपको जो चलने उठने बैठने नहीं आ रहा था वो सब क्लियर हो गया आप? हाँ, तो डॉक्टर साहब के बारे में क्या बोलेंगे? बहुत अच्छा है, वो भगवान है। शुक्रिया शुक्रिया. सर काय नाव आपलं? माझं नाव संतोष गंगाराम वरवडीकर. सर कुठून आलात आपण? मी मुंबई वळली नाकाहून आलो. सर काय प्रॉब्लेम होतो आपल्याला? मला पाठीचा प्रॉब्लेम होता किती वर्षापासून होतो सर प्रॉब्लेम? 12 वर्षापासून. डॉक्टरांना वगैरे नाही दाखवलं तुम्ही? एकदा गेलेलो मी, पण त्या ठिकाणाचं नाव घेत नाही मी, हां. पण तिथे मला जास्त फीस सांगितली, त्यामुळे मी इथे कमलमध्ये आलेलो. सर कमाल वेदना मुक्तीमध्ये आपण आलात मला आता. फरक जाणवला. डॉक्टर साहेब जसे की आपले आग्राहून आलेले डॉक्टर तरुण यादव सर यांच्या हाताच्या थेरपीनं आपलं जे 12 वर्षाचं 15 वर्षाचं जे त्रास होतं हां, 80% मला आता सध्या पहिल्याच दिवशी मला फरक पडला. 100% हो, 100% 100%मध्ये 80% मला प्रथमच मला फरक पडलेला आहे. पडलेला आहे. तर आपल्यासारखे सोशल मीडिया पाहणाऱ्या पेशंटला तुम्ही काय माहिती देणार? इथं यायला पाहिजे की नाही? माझं म्हणणं असं की डोळे बंद करून या इकडे आणि तुमचा इलाज करून घ्या, असं मला माझं मत आहे. आणि डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगणार सर? एकदम व्यवस्थित मस्तपैकी ट्रीटमेंट देतात, तुम्ही पण करून घ्या. इकडे तिकडे न भटकता माझ्या मते इकडे यावं, कारण मी पण ट्रीटमेंट घेतलेली आहे. मला हे पहिल्याच दिवशी व्यवस्थित वाटलं. ओके, धन्यवाद सर. कसे तुमचे धन्यवाद करू, काय म्हणजे काय सांगू मला कळलं झालंय. कारण माझ्या मुलानं मला हैदराबादपर्यंत न्यायची तयारी केली. 15 मिनिटाची थेरपी जर माणूस 1 वर्ष जरी बसत नाही, ते माणूस आज मी बसून दाखवायचे तुम्हाला, माझं वय 55 वर्षे. सर मी कसे धन्यवाद करू. आतापर्यंत डॉक्टर तरुण यादव यांनी शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मोठे राजकारणी, उद्योगपती आणि सामाजिक संघटनांनी त्यांचा सत्कार केला आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे. महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ऑनलाईन नोंदणीसाठी सोय देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मोबाईल क्रमांक 86 23 88 84 43
तसेच 90 49 83 15 73 क्रमांकावरती संपर्क साधावा. खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण दिशा समिती सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार बळवंत वानखडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने समस्या सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या सभेला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील मंजुरी मिळालेल्या कामांची पूर्तता वेळीच व्हावी, तसेच कामांचा दर्जा चांगला राहील याबाबत कुचराई होता कामा नये, असे खासदार वानखडे म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा, महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार प्रवीण तायडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान अचलपूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी परतवाडा रस्ता दर्जेदार करण्यात येईल अशी प्रतिक्रिया RRC नेटवर्कशी बोलताना दिली. अचलपूरचे भाजपाचे आमदार प्रवीणभाऊ तायडे साहेब. प्रवीणभाऊ, परतवाडा रस्ता खूप खराब झालेला आहे, तर हा रस्ता कधीपर्यंत मंजूर होईल आणि आता खड्डे भरण्याचे काय नियोजन केलेलं आहे? जे खड्डे आहेत ते माझ्या मतदारसंघात नाही, परंतु रोड हा अमरावती परतवाडा रोड माझ्या मतदारसंघात आसेगाव पूर्णापासून ते परतवाड्यापर्यंत 19 किलोमीटरचा आहे. तर या संदर्भात देवेंद्रजींनी पहिल्या 5 कामामध्ये याच्यात मंजूर करण्याचं झालेलं आहे आणि हॅममधून तो रस्ता पूर्ण जाईल. ते लवकरात लवकर ही बऱ्याच वर्षाची जी प्रलंबित मागणी आहे बऱ्याच काळापासून चांगला जिल्ह्यातले सगळे रस्ते झालेले आहेत, त्याच्यामुळे तोच एक रस्ता प्रलंबित आहे आणि त्याचा 1 मिनिटाचा रेशो हा इतर जिल्ह्याच्या रस्त्यांपैकी सर्वात जास्त वाहनांची नोंद त्या रस्त्यांनी वर्दळीचा रस्ता आहे आणि मेळघाट चिखलदरा जाणारा MP ला जोडणारा रस्ता आहे मध्य प्रदेशला. त्याच्यामुळं तो रस्ता या सरकारमध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस करण्याचं मान्य केलेलं आहे. या बजेटमध्ये तो मंजूर केला. किती कोटीचा रस्ता आहे आणि काय ते मी सांगू शकत नाही, परंतु ह्यांच्या नियमानुसार जे पर किलोमीटर कॉस्ट आहे त्यानुसार आपण मल्टिप्लाय तेवढं करून घ्या. परंतु 19 किलोमीटर 20 किलोमीटर माझ्या मतदारसंघाचा रस्ता आहे, जवळपास 40 कोटीच्या जवळपास. आपल्यासोबत होते अचलपूर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रवीण तायडे. मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी RRC नेटवर्क अमरावती. मानवतेला काळिमा फासणारी एक घटना अकोटफैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरावरून संताप व्यक्त होत आहे. या परिसरातील एक 8 वर्षाच्या चिमुकलीवर एका 24 वर्षाच्या इसमाने अत्याचार केला आहे. काल घडलेल्या या घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. अकोटफैल पोलीस स्टेशन परिसरात एक गरीब कुटुंब राहत असून पती पत्नीच्या वादानंतर आई आपल्या 3 मुलांसह वेगळी राहत होती. दरम्यान तिची ओळख आरोपी सोहेल खान, जमीर खान वय 24 यांच्याशी झाल्याने त्याचे घरी जाणे येणे होते. याचाच फायदा घेत त्याने 8 वर्षीय मुलीवर वाईट नजर ठेवली. तसेच काल सोमवारी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत 8 वर्षीय मुलीशी अश्लील चाडे करीत लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या चिमुकलीने ही सर्व घटना आपल्या वडिलांना सांगताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घृणास्पद व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेची पीडितेच्या वडिलांनी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देत मदतीची मागणी केली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ताबडतोब अकोटफैल पोलीस स्टेशनवर जात तक्रार दाखल केली. तसेच ठाणेदार रहीम शेख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत तातडीने आरोपी सोहेल खान, जमीर खान याला अटक करीत त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे समाजमन संतप्त झाले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. उपचारादरम्यान कथित हलगर्जीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात कुटुंबियांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार देत सखोल चौकशीची मागणी केली आहे. पल्लवी भूपन गुडदे हिला 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढे गर्भपात करण्याचा सल्ला देण्यात आला. कुटुंबियांच्या मते तिची प्रकृती पूर्णपणे स्थिर नसतानाही ऑपरेशनची घाई करण्यात आली. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. त्यानंतर बराच वेळ कोणतीही माहिती न मिळाल्याने कुटुंबीय चिंतेत होते. सायंकाळी डॉक्टरांनी इंजेक्शनमुळे रिॲक्शन झाल्याचे सांगितले व तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे ICUमध्ये हलवण्याची गरज असल्याचे कळवले.
कुटुंबियांचा आरोप आहे की सुरुवातीला आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध झाल्या नाहीत. नंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. काही दिवस उपचार सुरू राहिले, मात्र 23 फेब्रुवारी 2026 रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा मानसिक व आर्थिक आघात झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पवार यांनी समिती नेमली होती. समितीच्या अहवालात 2 कंत्राटी डॉक्टरांवर जबाबदारी असल्याचे नमूद केल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. तक्रारदार विनायक मोहने यांनी सांगितले की त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर तिची 2 लहान मुले आधारविना राहिली आहेत. त्यामुळे दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला पाठिंबा देत अशोकराव गिरे यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं, याच्या मागचा एक उद्देश आहे. जे माझ्या मुलीच्या प्रकरणामध्ये जे एक घडामोडी चालू आहे, या प्रकरणाकडे सर्व जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणामध्ये जे सिव्हिल सर्जन आहेत डॉक्टर पवार यांनी 2 डॉक्टरांचा बळी दिलेला आहे, म्हणजे त्यांना दोषी ठरवून त्यांना निलंबित केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या समितीमध्ये ते दोषी असल्याचं आढळलेलं आहे. त्यांच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे. पण मला एक आक्षेप असा घ्यायचा आहे त्यांच्यावर का ते दोन्ही डॉक्टर कंत्राटी आहेत, तात्पुरत्या स्वरूपाचे कंत्राटी डॉक्टर आहेत. त्यांना असा कोणता दांडगा अनुभव आहेत का ते एवढे मोठे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यातले. या एवढ्या मोठ्या ऑपरेशनची जबाबदारी, एवढ्या मोठ्या पेशंटची जबाबदारी त्यांच्यावर कशी काय CS लोकांनी, त्यांच्या अधीक्षकांनी सोपवली आणि त्या कंत्राटी डॉक्टरांना सुद्धा हे कशी काय जबाबदारी एवढी मोठी स्वीकारली, त्यांनी कशी काय हिंमत केली. बरं ठीक आहे, त्यांनी जबाबदारी स्वीकारली, हिंमत केली, ही चांगली गोष्ट झाली. परंतु त्यांच्या हातून पेशंट बचावला नाही ना. मग आता प्रश्नचिन्ह निर्माण कुठं होते का? मला आता हे असं वाटते का हे दोन्ही डॉक्टर बोगस आहेत, त्यांनी पैसे देऊन डिग्री आणलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील शिबला येथे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करत असलेल्या संतोष मानकू टेकाम यांची कोयत्याने निर्घुण हत्या करण्यात आली. शेजाऱ्यातील किरकोळ वादातून ही रक्तरंजित घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेकाम हे घरासमोरील अंगणात तुरट्यांच्या काड्यांचा मांडप उभारून भगवान शंकराच्या प्रतिमेसमोर पूजा करत होते. त्याचवेळी शेजारी राहणारा शालिक सीताराम आत्राम याने धारदार कोयत्याने अचानक हल्ला चढविला. हल्ल्यात टेकाम यांचा गळा कापण्यात आला, तसेच दोन्ही हातांवर गंभीर वार करण्यात आले. उजवा हात अंशतः तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. आरडाओरड ऐकून धावलेल्या टेकाम यांच्या पत्नीने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र झटापटीत त्या देखील जखमी झाल्या. त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे उपचारासाठी हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी आत्राम हा कुटुंबासह पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र घटनेपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर माथार्जुन बाजार परिसरात पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडील धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकटे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत तपास सुरू आहे. अमरावती येथे बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त भीमटेकडी व शिवटेकडी दरम्यान छत्रपती शिवराय सुराज्य निर्माण बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य संयोजक सुनील रामटेके यांनी तरुण पिढीला प्रेरणा मिळावी आणि शिवरायांचे विचार समाजात पोहोचावेत या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती दिली. ही रॅली 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता भीमटेकडीवरून सुरू होणार असून शहरातील प्रमुख मार्गाने जात शिवटेकडी व समारोप होणार आहे. त्यापूर्वी सकाळी 8:30 वाजता भीमटेकडी येथे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय खेळाडूंच्या कवायती सादर केल्या जातील. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावर आधारित पोवाडा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य शहरातील विविध चौकामध्ये सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक संस्था, पदाधिकारी आणि आयोजन समितीचे सदस्य सक्रियपणे सहकार्य करत आहेत. पथनाट्य आहे, जी रॅली ज्या रस्त्यात जाईल तो पोवाडा आणि हे पथनाट्य जे आहे एक राजकमलला होईल, दुसरं आपलं महात्मा गांधींचा पुतळा आहे तिथे होईल, तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होईल आणि
चौथा जो आहे आपला जो होत आहे तो जिजाऊ जो पुतळा आहे जिजाऊचा राष्ट्रमाता जिजाऊ तिथं होईल। याप्रमाणे ही बाईक रॅली आहे अमरावतीतले सर्व गणमान्य IAS अधिकारी आणि आमदार खासदार यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि तिथे दुसरं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य, दुसरं राष्ट्रीय सेवा योजना श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय संस्था ही पण ह्या बुद्ध जयंतीच्या मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। अग्निशमन दलाच्या उभ्या गाडीचे चाक अज्ञात व्यक्तीने जॅक लावून काढून नेल्याची अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे या घटनेबाबत नगर परिषदेच्या वतीने अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याने संशयाची सुई प्रशासनाकडे वळत आहे। तर अग्निशमन दलाच्या बुलेट कोण वापरत आहे हा संशोधनाचा विषय आहे। नगर परिषदेच्या वतीने काही दिवसांपूर्वी 3 नवीन अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 2 बुलेट वाहने खरेदी करण्यात आली होती। या वाहनांचे उद्घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले। मात्र काही काळ लोटत नाही तोच यातील बुलेट अग्निशमन विभागाच्या कामाऐवजी कर्मचाऱ्यांकडून इतर शासकीय व खासगी कामांसाठी वापरले जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे। शासनाचे लाखो रुपये खर्च करून अग्निशमन दलासाठी आधुनिक वाहने व उपकरणे खरेदी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अग्निशमन विभागाकडे चालक व प्रशिक्षित फायरमनच उपलब्ध नसल्याची गंभीर स्थिती आहे। त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी आग विझवण्यासाठी साधने असूनही ती वापरण्यास मनुष्यबळ नसल्याने मूर्तिजापूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अग्निशमन विभागाला देण्यात आलेल्या कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आल्याने अग्निशमन विभाग अक्षरशः बेघर झाल्याचे चित्र दिसत आहे। अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयावरच गदा येणे ही प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब ठरत आहे। नगर परिषद कर्मचाऱ्यांची मनमानी इतक्या टोकाला गेली आहे की अग्निशमन विभागात सफाई कामगारांना कामाला लावले जात असल्याची माहिती आहे। प्रशिक्षित कर्मचारी नसताना अग्निशमन यंत्रणा हाताळली जात असल्याची भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे चाक चोरीसारख्या गंभीर घटनेवर मौन, दुसरीकडे अग्निशमन वाहनांचा गैरवापर, कर्मचारी व मनुष्यबळाचा अभाव आणि विभागालाच बेघर करणारे निर्णय या सर्व बाबी मूर्तिजापूर नगर परिषदेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत। आता तरी या प्रकरणाची चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि शहराच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। RRC इंस्टाग्राम पेजने घेतली मोठी झेप, 1 लाख फॉलोअर्सची विक्रमी नोंद, महिन्याला 5 कोटी व्ह्यूज। संचालक पंकज देशमुख यांनी दिले नवे टार्गेट। महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी विजय अग्रवाल प्रबळ दावेदार, लवकरच होईल स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक। दुसऱ्या दिवशी नरनाळा महोत्सवात कलावंत आणि रसिकांचे जुळले सूर। आज नरनाळा महोत्सवाचा होणार रंगारंग समारोप। वाशिम जिल्ह्यातील त्या गावाचे नाव आहे सर्वात छोटे। छोट्या गावातील बड्या कारनाम्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ। मूर्तिजापूरच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना फुटले पाय, एक गाडीचे चाके झाली गायब तर दुसरीकडे बुलेटचा खासगी वापर। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।